आता 65 वर्षांनी आपल्या देशामध्ये मोठा बदल झालाय आणि त्या बदलामध्ये तुम्हाला असं दिसेल की काँग्रेस नावाचा जो पक्ष स्वातंत्र्याच्या पूर्वी होता त्याला लोक अम्ब्रेला पार्टी म्हणायचे, सगळे डावे उजवे लोक होते. आता त्यातले जे सरंजामदार मंडळी होती त्यांचं काँग्रेसवर हळूहळू इतकं वर्चस्व झालं की तुम्ही 1990 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांवरची माणसं जर बघितलीत तर त्यात किमान 50% माणसं ही तेव्हा बेळात बसलेली आणि 2014च्या स्वातंत्र्यानंतर जागी झालेली RSS ची माणसं आहेत. म्हणजे काँग्रेसवाल्यांना महाराष्ट्राचा विकास RSS वाल्यांच्या खांद्याला खांदा लावून करायचा होता. हे जे आहे आता ह्याच्यामध्ये आता हनुमंत पवार मला म्हणते होता, बघा माझं बोलून झालंय नंतर हा बोलतो, आता मी उत्तर कसं देणार, तुमच्या बाजूने मीच देतो की तुमच्यासारखे चांगले काँग्रेसवाले तेव्हा होतेच, पण तुमच्यासारखे चांगले काँग्रेसवाले हे त्यावेळेलाही परिघावर होते आणि टगे काँग्रेसवाले तेव्हाही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबतच होते. आता तुम्ही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबत राहून गिरण्या बंद पाडाल, गिरण्यांच्या जमिनींवर मॉल उभे कराल, गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कर्जतपर्यंत जमिनी मिळू देणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही असं म्हणाल तुमच्या जाहिरातींमध्ये की महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा पक्ष काम करत आहे, तर काहीतरी तुमचा केमिकल लोचा आहे. ज्या दोन पक्षांनी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरातल्या गिरण्या त्यांच्या डोळ्यादेखत संपवल्या आणि त्या गिरण्या संपवल्याच्या नंतर तिथला कामगार नेस्तनाबूत झाला आणि मुंबई हळूहळू गुजर मारवाड्यांची एका बाजूला आणि उत्तर भारतीयांची दुसऱ्या बाजूला व्हायला लागली, त्यांच्या पापाची फळं त्यांच्या पदरात घातल्याशिवाय नवा महाराष्ट्र धर्म तुम्हाला उभा करता येणार नाही.